नमस्कार. विरंगुळावर स्वागत आहे. आज आपण आलो आहे आपल्या गावाकडच्या शेतावर. सकाळचं जे वातावरण आहे शेतावरचं गावाकडचं ते अतिशय रम्य असतं. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ओरडत असतात. त्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू येतात. त्याचप्रमाणे सकाळी खूप खूप छान वाटतं शेतावर. त्यासाठी मी शेतावर तुम्हाला ते दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यासोबत आपण काजू पण काढणार आहोत. चला बघूया. हे आहे आपलं शेत. विस्तीर्ण शेत आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे. आणि तिकडे आहे ते बोरीचं झाड. म्हणजे मला आठवते की लहानपणी आम्ही यायचो तर इकडे छान असा पाऊस असायचा आणि त्यावेळेलाही शेतं पूर्ण भरलेली असतात. म्हणजे भात लावतो त्याच्यामुळे सगळी लावणी वगैरे त्यावेळेला ती एक मजा वेगळीच आहे. तुम्हाला माहिती असेल लावणी वगैरे काय आहे. आपण जुलैमध्ये साधारणतः लावणी होते भाताची. तर तो जो एक गोल्डन पिरियड आहे तो आम्ही अनुभवलेला आहे. आणि ग्रीष्माला आमच्या मातीत खेळायला आवडतं. ग्रीष्मा काय करतेस? माती आवडतं का तुला खेळायला? अतिशय आवडतं तिला मातीत खेळायला. म्हणजे मला चांगलं आठवतं आहे की म्हणजे अजूनही शहरामध्ये आम्ही ज्यावेळेला आम्ही राहतो त्यावेळेला तिथं तिकडे मन लागत नाही. पण इकडे गावी तिला मोबाईलची पण गरज नसते, कसलीच गरज नसते. ती स्वतःची स्वतः खेळत असते. ते एवढं तिला गाव आवडतं. चल बाळा आता घरी या, इकडनं जाऊया. आणि हा आहे होळ. हा होळ आहे. याला पावसाळी खूप दुथडी भरून पाणी वाहत असतं. पण आता उन्हाळ्याच्या याच्यात निपचिप शांत पडलेला आहे, कोरडा थणथणीत. आणि इथे बघा काय आहे. हे तुम्हाला माहिती असेल. तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंटमध्ये मला सांगा. हे कोणतं झाड आहे? आमच्याकडे याला करडई म्हणतात. तर करडईचं झाड आहे, त्याला फुलं आलेली आहेत. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कॉमेंट करून सांगा. आणि इकडे बघू शकता आहे उंबर. परवा आलो होतो त्यावेळेला उंबराची फळं त्याच्यावर होती, ती खाल्ली मी. त्यावेळेला व्हिडिओ बनवता आला नाही, पण आता मी तुम्हाला ते दाखवतो. उंबर आता फळं नाही आहेत त्याच्यावर, पण नुसताच उंबर आहे. चला. आणि हा आहे आंबा. आमच्याकडे याला रायवळी आंबा म्हणतात. जो कलमाच्या व्यतिरिक्त असतो तर सगळे रायवळी आंबे. तर बघा कसे आंबे याला लगडलेले आहेत. चवसुद्धा याची छान लागते. अतिशय गोड असा आंबा आहे हा. आणि ही कुड्याची फुलं. मग याच्या आठवणी आमच्या अशा आहेत की लहानपणी आम्हाला घरी भाजीसुद्धा मिळत नव्हती, तर त्यावेळेला ही कुड्याच्या फुलांची भाजी आणि कुड्याच्या शेंगांची भाजी आम्ही खाल्लेली आहे. चवीला तशी तुरट लागते, पण छान असते. म्हणजे आरोग्याला खूप चांगली अशी ही भाजी आहे. कुड्याची भाजी, रानभाजी म्हणतात. तर ते एक आहे, ते तुम्हाला दाखवलं. तर ह्या बघा, आता हा काजू आहे. काजूला हा मोर असतो, मोर. आणि या मोराला ही बी असते. तर ही बी कोळी आहे. ही कोळी कशी ओळखायची तर पहिलं म्हणजे याचा रंग जो आहे लाल दिसतोय तुम्हाला इकडून. आणि दुसरी जी हे आहे ते काय करायचं, बी अशी थोडी दाबून बघायची. जर ती आतमध्ये गेली तर ती कोळी बी आहे असं ओळखायचं. आणि ग्रीष्मा पण आलेली आहे. ग्रीष्मा आहे तिकडे. पलीकडे कोण दिसतंय बघा, अवनी आहे. आम्ही आलेलो आहे सगळे. हे तुम्ही झाड बघताय, हे आहे खैराचं झाड. आणि तुम्हाला माहिती असेल की जो आपल्याला काथ मिळतो, पानात जो काथ खातात खायच्या पानामध्ये,
तर या झाडाच्या खोडापासून निघतो तो. म्हणजे हे झाड तोडून आतमध्ये काळा गर असतो, तर त्यापासून तो कात तयार होतो. अतिशय काटेरी असं झाड आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यापासून तो कात बनवतात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. तुम्हाला मी खूप गोष्टी दाखवलेल्या आहेत गावाकडच्या. रानभाजी दाखवलेली आहे. त्याप्रमाणे मी खरं तर पक्ष्यांचा फोटो काढायला, व्हिडिओ काढायला गेलो होतो पुढे, पण ते पक्षी पिवळ्या रंगाचे होते, उडून गेले. ते दाखवायचं होतं पण दाखवता आलं नाही. पण बहुतेकशा गोष्टी मी याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करून दाखवलेल्या आहेत. गावची मजा ही वेगळीच असते. तर मला जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.